सरस्वतीज मिनी ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। गुड मॉर्निंग। हे पहा सकाळची सुरुवात। आज भोगी आहे, संक्रांतीच्या आदल्या दिवशीला भोगी म्हणतात। तर मी अशा प्रकारे मस्त दही पहिल्यांदा दही विरजायला लावावं म्हणलं, कारण दूध खूप उरलेलं होतं। हे पहा मी दही असं विरजू लावते। दूध थोडंसं गरम करून घेऊन त्यात दही टाकून रवीनं थोडं मस्तपैकी घुसळलं की एकदम घट्ट असं दही होतं। मग हे दही लावल्याच्या नंतर आता भज्जी करायचं, कारण भोगीला भज्जी, बाजरीच्या भाकरी, कोंदीच्या पोळ्या करतात आमच्या इकडं। तुमच्याकडे काय करतात मला कमेंट करून सांगा बरं का। हे पहा, तर आता मी भज्जीला सुरुवात केलेली आहे। कढई ठेवली आहे, कुकर, आणि कुकरमध्ये तेल टाकून जिरे मोहरी टाकलेली आहे। आता अद्रक लसणाचं पेस्ट टाकलेले आहे। थोडं पेस्ट केलं की फ्लेवर पण छान येतो आणि छान मिक्स होतं, म्हणून मी पेस्ट करून घेतलेली आहे। त्यात हिरवं जी म्हणताय तुम्ही ना, ते लसणाची पात मिक्स केलेली आहे। हे पहा, अद्रक लसण जिरे सगळं कडल्याच्या नंतर पहिले भाज्या टाकून फ्राय करून घ्यायच्या सुंदर मस्तपैकी अशा। भाज्या पहिले चांगल्या फ्राय झाल्या की कडपट लागत नाही आहेत, त्याच्यामुळे भाजी फ्राय करायला टाकलेली आहे मी। आता याच्यात मेथीची भाजी, कांद्याची पात टाकून, कोथिंबीर टाकून, आता हे पहा ही मेथी टाकत आहे मी आणखीन थोडी वरून। अशा प्रकारे सर्व भाज्या पहिल्यांदा फ्राय करून घ्यायच्या असतात, कारण थोडी पण भाजी अशी कचरट राहिली ना की मग ते कडपट लागते। त्याच्यामुळं भाज्या अतिशय बारीकीनं आणि मऊ अशा होईपर्यंत फ्राय करून घ्यायच्या। अशा चांगलं हलवायच्या, सारखं सारखं हलवलं की खालीवरी होतात। भाजी टाकल्याच्या नंतर तुम्ही काय म्हणता ह्याला, आम्ही उसावरल्या शेंगा म्हणतो, कोण वाल्याच्या शेंगा म्हणतंय आमच्या इकडं। पण ह्या उसावरल्या शेंगा टाकून असं थोडंफार खालीवरी करून मऊ होईपर्यंत हलवायच्या। उसावरल्या शेंगा टाकले की भज्जी खूप छान लागती, आणि भज्जीला सगळंच लागतं बरं का। हे नाही ते नाही, हे असं नाही चालत। हे पहा वटाणा, हे आणखीन थोडे उसावरल्या शेंगा टाकून घेतले मी, कारण खूप तयारी केलेली होती, पण भज्जी थोडीच करायची ठरवली, कारण उद्या पोळ्या कराव्या लागतात म्हणून। हे पहा आता वटाणा टाकून मी हे सगळं मिक्स करत आहे। अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा एकदम बारीक गॅसवरती मिक्स करून घ्यायचं। त्याच्यानंतर हळद टाकून अशा प्रकारे हलवत राहायचं, म्हणजे सगळीकडे मिक्स होणार आणि कोणतं मऊ कोणतं निब्बर असं राहणार नाही, सगळं एकदम व्यवस्थित वाफलून निघेल। त्याच्यासाठी तुम्हाला हलवावं लागेल। हे पहा वांगं विसरलं होतं माझ्याकडनं टाकायचं, म्हणून मी लगेच वांगं पण मी टाकत असते भजीला बरं का। हे पहा वांगं टाकून आता हे सगळं मऊ होण्यासाठी मी हलवत आहे याला सगळ्याला। तुम्ही बघू शकता पूर्ण वांगे कट करून छोटे छोटे आतमध्ये मी टाकलेले आहेत, आणि असं हलवते। आता ना याच्यामध्ये हरभरा, शेंगदाणे, तूर, अशा प्रकारे हे सगळं भिजवून घेऊन एक शिट्टी लावून घ्यायचं, म्हणजे ते लवकर होतं। कारण ते भिजल्याला पण मऊ होत नाही, म्हणून शिट्टीच लावून घ्यायला पाहिजे कुकरला। मी सकाळीच शिट्टी लावून हे स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं। आता भाज्या मऊ झाल्याच्या नंतर हे सगळे कडधान्य टाकून मस्तपैकी खालीवरी पूर्ण मिक्स होईपर्यंत हलवत राहायला पाहिजे, थोड्या थोड्या वेळाने बघून। आता मी शेगडीची पॉवर कमी करत आहे, कारण जास्त पॉवर ठेवली तर हे करपतं, म्हणून कमी शेगडीची पॉवर करून हे अशा प्रकारे मस्त हलवून घेऊन ह्याला झाकायचं असतं। आणि सारखं 2-2 मिनिटाला हलवलं तर बरं, नाही तर हे खाली चिटकतं बरं का। मग खाली चिटकुनी म्हणून थोडं मीठ टाकून घ्यायचं, एखादी 1.5 चमचा। आपण मीठ टाकल्याच्या नंतर मी तिखट पण टाकलेलं आहे। हे पहा, माझ्याकडे जास्त तिखट पण चालत नाही, तेवढं सपक पण चालत नाही, मध्यम आम्ही खातो। मी ह्या पद्धतीनं माझ्या पद्धतीनं करत आहे, हे तुम्ही बघा। अशा प्रकारे असं म्हणजे हे करायला पाहिजे, पूर्ण एकजीव होऊन ते एकदम मऊ मऊ शिजलं पाहिजे। त्याच्यासाठी सारखं हलवावं लागतं। भज्जी खाणं काही सुखाचं नाही बरं का, खूप कष्ट करावे लागतात त्याच्यासाठी। हे पहा धन्या जिऱ्याची पूड टाकली वरून, आणि आता पूर्ण होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे मऊ झाल्याच्या नंतर थोडं म्हणजे आपण बघायचं, मऊ झाल्याच्या नंतर हे पहा वरून थोडे 1-2-3 चमचे तूप टाकलं की स्मेल पण खूप छान येतो आणि टेस्ट पण येते भज्जीला, म्हणून मी नेहमी 2-4 चमचे वरून तूप टाकून हलवून घेत असते। आता हे तूप टाकणं झालेलं आहे,
अशा प्रकारे खालीवरी करत राहिले पाहिजे, नाहीतर खाली चिटकलं की करपट लागते. हे एक वाफ काढून घेऊया, कारण वाफ निघाल्याशिवाय व्यवस्थित मऊ होत नाही. आता वाफ निघालेली आहे, तर ह्याला काय म्हणतात, चिचचं कोळण. आमच्याकडे तर ह्याला चिचचं कोळण म्हणतात, तुम्ही काय म्हणता मला माहिती नाही. तुम्हाला वाटेल हे चिचचं कोळण म्हणजे काय पदार्थ आहे. आपली चिंच असती ते भिजू टाकायची, गरम पाण्यात स्वच्छ धुवून घेऊन 2 वेळेस भिजवायची, त्याला हातानं मॅश करून असं गाळून आतमध्ये टाकायचं, कारण भज्जीला आंबट लागतं बरं का. आंबटशिवाय भजीला टेस्टच येत नाही, म्हणून हे चिंचचं पाणी आतमध्ये टाकायला पाहिजे. सुंदर प्रकारे हे पासा वाफ काढून घेते आणखीन एकदा, कारण ते मऊ झाल्याशिवाय नाही निब्बर राहिले की भज्जी अजिबात चांगली लागत नाही. हे तुम्ही बघू शकता, एकदम छान वाफरलेले आहेत माझे सगळे कडधान्य वगैरे, सगळं छान छान मस्तपैकी मऊ झालेलं आहे. आता मला ते दिसतंय, तुम्ही बघा मऊ झालंय का नाही. मऊ झाल्याच्या नंतर आता आपल्याला जेवढी भजी करायची ना तेवढंच पाणी टाकून घ्यायचं याच्या आतमध्ये. उद्या संक्रांत असल्यामुळे पुरणपोळी करावी लागती, म्हणून मी जास्त काही भजी केली नाही. एक 8-10 माणसाला पुरेल एवढीच, कारण 4 किंवा 5 किंवा 2 तरी बायकांना भज्जी भाकरी द्यावं लागतं. हे आता कसुरी मेथीवरून टाकत आहे मी. भज्जी भाकरी कोंदीची पोळी मी तर देत असते दर संक्रांतच्या भोगीला. हे असं 2-5 सवासणीला बोलावून घेऊन चुडे बसून हे असं द्यावं लागत असतं, म्हणून मी भजी करत आहे. तुम्ही बघू शकता, चांगली एक 10 मिनिट उकळी यायला पाहिजे बरं का ह्याला. मस्तपैकी उकळल्याच्या नंतर तुम्ही कसं बेसन मिक्स करता माहिती नाही, कोण कोण पाण्यात कालवून करतं म्हणे, पण मला ते आवडत नाही आणि ते टेस्ट पण लागत नाही. असं डायरेक्ट बेसन हटायला पाहिजे, ह्याला म्हणतात भज्जी हटणे. कोणी चाटून हटतं, कोण पळीनं हटतं, पण मला रवीनं हटायला आवडतं बरं का, कारण रवी अशी गोल 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 फिरते प्रॉपर, अजिबात गोळे होत नाहीत मध्ये. तुम्ही करून तरी पहा, ट्राय करून पहा. आणि हे अशा प्रकारे पूर्ण भज्जीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवलेला आहे, कारण आजकालच्या मुलींना आणि लेकींना पण भज्जी येत नाही. आई कामाला जाते, ड्युटीला जाते, त्याच्यामुळं पोरीला स्वयंपाक शिकवू शकत नाही. आणि पोरी पण अशा आहेत की त्या स्वतःहून शिकत नाहीत. मग सासरी गेले की सासू सासऱ्याची बदनामी, काही म्हणलं की स्वयंपाक येत नाही, असं नाही तुला काहीच येत नाही म्हणले, सहज जरी म्हणले की मग त्याचा आवचाभाव करतात आजकाल मुली. म्हणून माझ्या मुलींसाठी आणि सुनांसाठी दोन्हींसाठी पण मी प्रॉपर भज्जीचा व्हिडिओ केलेला आहे. कसं हटायचं, कधी काय टाकायचं, कसं करायचं, हे पोरींनो तुम्ही अशा प्रकारे सुंदरपैकी भज्जी करून आपल्या सासरच्या माणसाची मनं जिंकू शकता बरं का. ज्यांना जिंकायचे आणि ज्यांना नांदायचे त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण बघा बरं का. आणि शिकलात तर तुमचंच चांगलं आहे, नाही शिकलात तर तुम्हाला खायला मिळणार नाही, काही प्रॉब्लेम नाही मला त्यात. पण मी खास तुमच्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर माझी भज्जी झालेली आहे. आता मला ना थोडं मी तिखट बाजूला 1 चमचा ठेवून मी तेलात तडका मारून वरून टाकते. पहा हे पहा तुम्ही, कारण वरून तडका मारलेली भज्जी आहा खूप सुंदर, अतिसुंदर लागते मस्तपैकी. हा व्हिडिओ करण्याचं एकच कारण आहे, माझ्या आई बहिणींसाठी पण आणि माझ्या मुली आणि सुनांसाठी पण खास प्रॉपर मी त्यांच्यासाठी भज्जीचा व्हिडिओ केलेला आहे. आणि व्यवस्थित अगदी अशा प्रकारे मी भज्जी तयार केलेली आहे. तुम्ही बघा कसली सुंदर मस्त भज्जी झाली आहे. भज्जी झाल्याच्या नंतर आता गव्हाचं पीठ मी मळून ठेवलेलं होतं भिजत घालण्यासाठी, आता ते छानपैकी भिजलेलं आहे. तर आता आपण कोंदीच्या पोळ्याला सुरुवात करणार आहे. कोंदीच्या पोळ्या पण हे पहा तुम्ही बघू शकता, पीठ मऊ करण्यापासून मी तुम्हाला दाखवत आहे, का तर तुम्ही शिकण्यासाठी. कारण 99% मुलींना बिलकुल स्वयंपाक येत नाही, हा माझा स्वतःचा अनुभव आहे. तुम्ही बघू शकता पोरींनो, कोंदीच्या पोळ्या कशा करायच्या, 2 लाट्या करून घ्यायच्या. एका लाटीत जर भरलं तर कडपर्यंत कोंद जात नाही, मग ते काटाला नुसतं सुकं सुकं लागतं, त्याच्यामुळं त्या काही पोळ्या व्यवस्थित होत नाहीत. त्याच्यामुळं ना 2 लाट्या करून घ्यायच्या आणि असं कोंदीचा लाडू करून चपटा करून त्यात ठेवून घ्यायचा. कोंद अगोदर मऊ करून घ्यायची, एकदम छान मऊ लुसलुसीत पुरणासारखी. आणि हे हे खाली एक आणि वरून एक लाटी ठेवून अशा प्रकारे प्रेस करून तुम्ही दोन्ही हाताने
त्या लाटीला एकदम छानपैकी असं उंडा भरून हे पहा आता लाटायला सुरुवात करायची. अशा प्रकारे लाटायला चालू केल्याच्या नंतर खालीवरी करत हलक्या 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 हातानं पहिले काठं लाटून घ्यायला सुरुवात करायची आणि परत आलटून पलटून पोळी लाटायची बरं का पोरींनो. नाहीतर कसं होतं माहिती आहे का, एका साईडनं पातळ एका साईडनं जाड होती. मग जर सासूनं म्हणली कसल्या पोळ्या केलीस बाई, तर मग चला लगेच डंका त्या सासूबाईचा, आपल्याला येत नाही आणि बदनामी सासूची. त्याच्यामुळं अगोदरच पहिल्यांदा स्वयंपाक शिकलेला बरा मुलींनो, कारण स्वयंपाक येणं महत्त्वाचं आहे. आपण सगळ्या कामाला मावशीबाई लावू शकतो, पण कसं आहे माहिती आहे का, स्वयंपाक आपल्याला जेव्हा हवा आहे तेव्हा आपण स्वतः गरम करून खाऊ शकतो, आपल्या लेकरांना नवऱ्यांना खाऊ घालू शकतो ना. त्याच्यामुळं स्वयंपाक येणं गरजेचं आहे बरं का पोरींनो. तर अशा ह्या पद्धतीनं तुम्ही कोंदीची पोळी करून बघा. तुमचे सासू सासरे तर इतके खुश होतील तुमच्यावर ना, खूप खूप. आणि तसंच तुमचे आई वडील सुद्धा खुश होतील. अहो तुम्हाला काय सांगू, लेकीच्या हाताची जर पोळी खाल्ली ना, तर त्या आई वडिलाला एवढा आनंद होतो की विचारता सोयनी, खूप खूप आनंद होतो. त्याच्यासाठी पोरींनो असं ह्या प्रकारे सुंदरपैकी तुम्ही पण ट्राय करा बरं का कोंदीच्या पोळ्याचा. आणि सुनांनी पण ट्राय केलं पाहिजे, तेव्हाच येईल ना. अजिबात घाबरायचं नाही, भ्यायचं नाही. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. हे पा तुम्ही शिका. फक्त आणि फक्त तुम्ही जरी बघितलात लक्ष देऊन व्हिडिओ, 2-4 वेळेस माझा व्हिडिओ पहा, तुमच्या लक्षात येईल की कसं करायचं काय नाही. आलटून पलटून लाटणे हे पहा तुम्ही बघा की कशी भरायची आतमध्ये, लाटी कशी तयार करायची. हे पहा भाजायची पद्धतसुद्धा आहे. कच्चं भाजलं की पोळी एकदम अशी म्हणजे किचकिच ओली ओली लागते. कडक भाजल्याच्या नंतर छान सुंदर खुसखुशीत लागते. खालून वरून तेल लावा किंवा तूप असले तर अवेलेबल तूप लावू शकता तुम्ही. मी तर तेलच लावते. हे पा बघा इतकं सुंदर असं म्हणजे बारीक गॅसवर कडक भाजून घ्यायचं छानपैकी. जर तुम्हाला हातानं पलटता येत नसेल तर तुम्ही मोठा उलतण्यानी पण पलटू शकता बरं का. तसं काही नाही, हातानंच पलटावं. छान पोळी भाजल्याच्या नंतर काढून दुरडीत गरम गरम पोळी आहे म्हणून पोळत असेल तर तुम्ही उलतण्यानं काढून ठेवायची. आता पोळ्या झाल्याच्या नंतर हे पहा बाजरीच्या भाकरीला सुरुवात केलेली आहे. मला संक्रांतीचं भोगीचं आवरायचं होतं म्हणून मी माझ्या आईला सांगितलं की बाई भाकरी तू कर 4. मी पोळ्या भजी वगैरे केली. अशा प्रकारे आता माझी मम्मा भाकरी करत आहे, तुम्ही बघू शकता. भाकरी पण पोरींनो शिका. हे पहा बाजरीची भाकर खूप जणाला येत नाही, मोडती चिरती, हातावर घेता येत नाही म्हणताना अशा प्रकारे थापून सुंदरपैकी बाजरीची भाकरसुद्धा तेवढीच टम्मळ आणि टर्र फुगलेली पाहिजे बरं का. मस्तपैकी छान, तरच कडक भाकरी असली तर मग त्या भज्जीला टेस्ट येते. नाहीतर मग ते अशी बिळबिळ ओली आणि लवचिक भाकर असली की मग नाही खाऊ वाटत. भाजीसोबत कडक कडक भाकरी पाहिजे बरं का, आणि ते पण बाजरीचीच. मी ना नुसत्या बाजरीची भाकर करत नाही, तर मी त्यात नाचणी पण अर्धी मिसळते. 2 किलो बाजरी आणि 2 किलो अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझ्या आईने किती सुंदर अशी बाजरीची भाकरी केलेली आहे. मी स्वयंपाक माझ्या आईकडनंच शिकलेला. माझी आई खूप खूप सुगरण आहे. मागे पण मी म्हणलेलं होतं तुम्हाला, माझ्या आईने मला स्वयंपाक शिकवला आहे. आणि आत्ता पण मी तुम्हाला सांगते, प्रत्येक मुलींना आपल्या आपल्या आईकडून स्वयंपाक शिकला पाहिजे. पण मुळात आईला आला पाहिजे बरं का अगोदर स्वयंपाक, तरच मुलगी शिकत असते. हे पहा तुम्ही बघू शकता कसली तव्वा भरून भाकर केली आहे माझ्या आईनी. बघा पाणी लावायला येत नाही तर अशा प्रकारे पाणी लावत जा तुम्ही सुद्धा भाकरीला छान छान पाणी लावलं तर भाकर फुगते. नाहीतर कुठं पाणी लागलं कुठं नाही तर भाकर फुगत नसती. हे पहा असं पूर्ण काटोकाट भाकरीला पाणी लावायला पाहिजे, तरच भाकर फुगते पोरींनो. लक्ष द्या. हे पहा, आणि जर तुमची भाकर फुगतच नसेल तर असं एखादी नॅपकिन घेऊन डॅप 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 केलं, असं जसं चेहऱ्याला आपण क्रीम लावून टॅप 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 करतो ना, तसं वरून कपड्याने किंवा हाताने असं टॅप 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 केलं की भाकर छानपैकी मस्त टम्म आणि टर्र फुगती बरं का. माझी भाकर खूप खूप छान फुगलेली आहे. माझ्या आईची खूप सुंदर भाकर केली आहे माझ्या आईनं. बघा तुम्ही एकदम बघा कसली तत्ता तर पूर्ण फुगली का नाही बघा तुम्ही. अशी भाकर फुगली पाहिजे आणि कडक कडक झाली पाहिजे. असं साईडला भाकरी ठेवायचं, बारीक गॅस करून भाजायचं. आता भाकरी वगैरे सगळ्या झाल्या तर मी सुवासनीला बोलवलेलं आहे. अशा प्रकारे आम्ही एकमेकीला हळदी कुंकू लावून तिळगुळ देऊन
चुडे देतो ते एकमेकीला, ह्याला भोगीचा विडा आणि भोगविडा म्हणतात बरं का. हे केल्याशिवाय आम्ही जेवत नाही. सुवासिनीला जोपर्यंत चुडे बसवत नाही, 2 तरी सुवासिनीला चुडे बसवून तिळगुळ देऊन मगच जेवण करायचं असतं. हे पहा, मी आता माझ्या सुवासिनीला तिळगुळ आणि चुडे देत आहे. ते पण मला खाऊ घालत आहेत. अगोदर ते म्हणले की ताई आमचं घ्या, आम्ही छोटे आहेत, तुम्ही मोठे आणि नंतर द्या म्हणल्याच्या नंतर मी त्यांना नंतर देते म्हणले. हे पहा, दोघीनं पण मला अशा प्रकारे, तुम्ही बघून घ्या पोरींनो, तुम्हाला येत नसलं तर असं पहिल्यांदा हळदी कुंकू लावायचं, नंतर मग एकमेकीला तिळगुळ खाऊ घालायचे आणि हातामध्ये चुडे द्यायचे. हे पहा, मी कसं तिळगुळ खाऊ घालत आहे, त्या पद्धतीनं तुम्ही पण सगळ्यांना तिळगुळ खाऊ घालत आहे. हसत आहेत माझ्या सुवासिनी की ताईंनी तिळगुळ नाही, यंदा चक्क गोळ्याच आणलेत तिळगुळाच्या. हो, मी रेवडे आणलेत बरं का यंदा, की असं हातात घेतलं की खाली सांडणं नको, मुंग्या होणं नको म्हणून रेवडे आणलेत. हे पहा, असं हातामध्ये हा भोगविडा द्यायचा सुहासनीला, एकमेकीला तिळगुळ खाऊ घालायचे, हातात चुडे द्यायचे. पण मी हातात चुडे न देता मी एक वेगळ्या पद्धतीने चुडे बसवते बरं का. माझ्या आईने मला खूप वर्षापासून चुडे बसवायला शिकवलेलं आहे. खूप आणि खूप गावामध्ये तर आम्हा सगळ्यांना येतं चुडे बसवायला, पण शहरातील बायकांना चुडे बसवायला फार भीती वाटते आणि ते चुडे त्यांना बसवता पण येत नाहीत. मी ना, माझं लग्न झाल्यापासून मी प्रॉपर चुडे बसवते बरं का तुम्हाला. हे पहा, मी चुडे बसवत आहे, मला खूप छान चुडे बसवला येतं बरं का. बघा, तुम्हाला येत नसलं तर तुम्ही शिका. असं चुडा गरम करायचा गॅसवरती, आपल्या बेलण्यावरती धरायचं आणि गोल 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 फिरवायचं. गरम झालं की कट करून थोडं तोंड गरम करून हे असं चिपकावून पट 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 असं हाता शेजारी गोल 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 फिरवलं की आपोआप वाकडं होत नाही, काही नाही. हे पहा, तुम्ही बघू शकता मी कसं बसवत आहे. ह्या पद्धतीनं तुम्ही हे पहा, बघा, तोंड एकमेकाला चिटकावायचे, असे जोरात दाबायचे, नाहीतर आदर राहिले की चुडा गळून जातो, फुटतो. हे पहा, असं गोल 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 फिरवायचं एकमेकीच्या हाताला. छान होतं बरं का, मस्तपैकी चुडे बसवले जातात. हे पहा, बघा तुम्ही, मी किती छान चुडे बसवलेला आहे. सुषमाला पण बसवले, आता मनीषाला पण बसवत आहे. तुम्ही बघा चुडे, कारण दरवर्षी आमचा नियम आहे बरं का, आम्ही एकमेकीला चुडे बसवल्याशिवाय जेवण करत नाही किंवा नाश्ता पाणी पण करत नाही. आमचं रूल्सच आहे एकमेकीला चुडे बसवणे. हे पहा, बघा, आता मनीषाला पण चुडे बसवत आहे दोघीला, कारण बाकीच्या आल्या नाहीत. ह्या माझ्या आत्याच्या सुना आहेत, दोघीला पण मी चुडे बसवत आहे. तुम्ही बघा, मस्तपैकी असं चुडे बसवल्याच्या नंतर बघा किती छान दिसतात ना बांगड्या चुड्यासोबत. मागे चुडा असला ना, इतकं सुंदर दिसती बांगडी की विचारता, कुठला दागिना सुद्धा लागत नाही हो. हळदी कुंकू, बांगड्या चुड्या आणि डोक्यावर पदर घेतले की वा, काय बघायचंय मग त्या बाईकडे. महाराष्ट्रीयन सुंदर अशी, कशी पण बाई असू द्या हो, हातात बांगड्या चुडा, अंगावरती साडी, कपाळाला कुंकू, बुचडा, हे पासा गजरा लावून असं डोक्यावर पदर घेतलं ना, असं बघत राहिलं पाहिजे लोकांनी. खरंच बायाला अप्रतिम सौंदर्य दिलेलं आहे आई जगदंबेनं. खूप सुंदर आणि सुरेख दिसतात बायका बरं का. तुम्ही बघू शकता किती छान. मी आता सुषमाला पण चुडे बसवायला शिकवले, कारण मला चुडेच कोणी बसवत नव्हतं. मी सगळ्यांना बसवायचं आणि मला कोणी बसवत नव्हतं. अशा प्रकारे हे का आमचे एकमेकीला चुडे बसवून हे पासा हळदी कुंकू लावायचं शेवटी आणि एकमेकीला नमस्कार करायचं. आणि हे मी आता अशा प्रकारे भज्जी आणि भाकरी दोघीला पण देत आहे. आणि छान, खूप छान, तुम्ही पण तुमच्या घरी भज्जी भाकरी करून असं तुम्ही जेवण करा. हे मी माझ्या सुवासिनीला देते करून, तुम्ही सुद्धा तुमच्या गल्लीतल्या शेजारच्या सुवासिनीला, 2 तरी सुवासिनीला बोलून असं भज्जी आणि भाकरी द्यात जा बरं का. मी एक कोंदीची पोळी, एक बाजरीची भाकरी आणि भज्जी देत असते बरं का. त्या सुवासिनीचं पोट भरलं पाहिजे असं तरी द्यावं बरं का, नाहीतर मग एवढंसं चिपटं आणि एवढंसं भज्जी दिलं की मग कोण खावं कोण नाही. आपल्या सुवासिनीचं पोट भरून गेलं पाहिजे. मी नंतर आई जगदंबेला पण वसत आहे, भोगविडा देऊन आई जगदंबेला नमस्कार करून. अशा पद्धतीने सर्वांनी माझ्या सरस्वती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, एवढीच विनंती आहे तुम्हा सर्वांना. जाता जाता मी सांगत आहे, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.